नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। विटा येथील लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटाच्या आदर्श पब्लिक स्कूल येथे लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्या 15 जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त आणि लोकनेते हनुमंतराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। या स्पर्धेचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमधील सृजनशीलता, रंगसंगती आणि कलात्मक अभिव्यक्तीला प्रोत्साहन देणे असं होतं। यामध्ये आता 1ली ते 9वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। विविध विषयावर विद्यार्थ्यांनी अत्यंत रंगीबेरंगी आणि आशयपूर्ण चित्रे रेखाटली। या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीचा उत्कृष्ट वापर करत मनाला भुरळ पाडणारी अशी चित्रे रेखाटली। काही चित्रांमधून सामाजिक संदेश दिला गेला तर काहींनी निसर्गाच्या सौंदर्याचे सुरेख असं चित्रण केलं। विद्यार्थ्यांचे कलेप्रती असलेले प्रेम आणि मेहनत त्यांच्या चित्रांमधून स्पष्ट दिसून येत होती। यामध्ये संस्थात्मक अध्यक्ष ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील भाऊ यांच्याही चित्रांचा समावेश होता। स्पर्धेचे परीक्षण कला शिक्षिका सुप्रिया मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेच्या विविध पैलूंच्या आधारे केलं। सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आलं, तर निवडक चित्रांना विशेष अशी बक्षिसे देण्यात आली। या प्रसंगी शाळेचे प्राचार्य सुहास तळेकर, शिक्षक, क्रीडा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सृजनात्मकतेच्या माध्यमातून साजरा केला। या यशस्वी स्पर्धेसाठी संस्थेचे कार्यकारी संचालक आदरणीय पी.टी. पाटील, प्राचार्य सुहास तळेकर, समन्वयक कल्पना पाटील, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे विशेष असे योगदान लाभले। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, विटा।